नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही मोबाईलवर कशा प्रकारे तुमच्या गावामध्ये गाय गोठा ही योजना कोणाला मिळाली आहे आणि त्याचे काम कितपर्यंत आलेले आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचणार। चला तर शेतकरी बंधूंनो, आता आपण बघूया आपण कशा प्रकारे मोबाईलवर आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोणाकोणाला गाय गोठा ही योजना मंजूर झाली आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। काम कुठपर्यंत आलं, ही योजना केव्हा सुरू झाली होती, त्यांनी अर्ज केव्हा दिलेले याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलच्या कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे, जे पण आपल्या मोबाईलमध्ये नेट ब्राउझर असेल ते। सर्वांच्याच मोबाईलमध्ये शक्यतो क्रोम हे ब्राउझर असते, तर क्रोम हे ब्राउझर आपल्याला ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर सर्च करायचं आहे आपल्याला नरेगा, NREGA, नरेगा सर्च करायचं इथं आपल्याला। सर्च केल्यानंतर नंतरचं ऑप्शन सर्च केल्यानंतर असं काही इंटरफेस आपल्यासमोर आपल्याला ओपन झालेला दिसेल। तर याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत या तिसऱ्या नंबरच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं डाटा एंट्री, जनरेट रिपोर्ट, ऑथॉरिटीज, वेज लिस्ट अँड ग्रामपंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर हे असे ऑप्शन दिसतील। याच्यामध्ये आपल्याला जनरेट रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला सर्व राज्य दिसतील। याच्यामध्ये आपल्याला आपले महाराष्ट्र या हे पर्याय निवडायचे आहे, तर याच्यासाठी याच्यावर क्लिक करा। बघा शेतकरी मित्रांनो, तेथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा काही इंटरफेस शो होणार। त्याच्यानंतर आपल्याला फायनान्शियल इयर म्हणजे आता चालूचे वर्ष हे बघा 2023-24 पण आहे, इथं 22-23 पण आहे, 21-22 पण आहे। हे असे सर्व प्रकारे 18-19 पर्यंतचे याच्यावर आपल्याला रिपोर्ट जनरेट होते। तर आपण सर्वात अगोदर इथं क्लिक करून 23-24 जे चालू वर्ष आहे ते निवडू, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की आता आपल्या गावामध्ये कोणाकोणाला ही योजना मंजूर झालेली आहे किंवा नाही झालेली। तर चला तर शेतकरी मित्रांनो, इथे क्लिक करू आपण 2023-24 वर। त्याच्यानंतर आपल्याला इथं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे। डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा आपण कुठलाही निवडू शकतो। इथलं समजा आपण जर अकोला जिल्हा जर निवडला इथं, तर सिलेक्ट ब्लॉक अकोला जिल्ह्यामध्ये अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर असे खूप काही तालुके असतील। याच्यामध्ये जो पण कुठला आपला तालुका असेल आपण अकोट इथं क्लिक करू। त्याच्यानंतर पंचायत, आता इथली ग्रामपंचायत अकोल्याची कुठली पण अमोना गाव आपण क्लिक करू इथं। हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण असं पण करू शकतो। नंतर जर आता तुमचा दुसरा कुठला जिल्हा असेल ते आपण करू। त्याच्यानंतर आहे बुलढाण्यामध्ये आपण क्लिक करू। बुलढाण्यानंतर सिलेक्ट ब्लॉकमध्ये आपण समजा आता इथं नांदुरा केलं तर नांदुरा पण इथं आहे। ग्रामपंचायत आपण निवडू आता इथची चांदूर बिस्वा। नंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करावं लागेल। प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, इथं जॉब कार्ड आहे, जॉब कार्ड रजिस्ट्रेशन किती रजिस्ट्रेशन झालेले काय आहे हे पण इथं माहिती आहे। नंतर वर्क काय आहे, इंटरेस्टेड ॲनालिसिस पण आहे, इथं रजिस्ट्रेशन्स आहे। तर आपल्याला आपला जो गाय गोठा ही जी योजना आहे ही कोणाकोणाला मंजूर झालेली आहे याच्यासाठी आपल्याला लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल। इथं 5 नंबर R5 मध्ये येते हे, तर इथं आपल्याला क्लिक करावं लागेल लिस्ट ऑफ वर्कला। इथं आपण क्लिक करू। आता क्लिक केल्यानंतर इथं कामाचा वर्ग हे बघा मित्रांनो, इथं हे ओपन केल्यानंतर कामाचा वर्ग ओपन केल्यानंतर आपल्याला ऑल दिसते, अंगणवाडी दिसते, इथं कोस्टल एरियाज दिसतात, रनल ॲट ड्रिंकिंग वॉटर, फ्रूट ग्रेन, हे फिशेस वगैरे हे सर्व ऑप्शन दिसतात इथं। तर आपल्याला ऑल ह्या बटनावर क्लिक करावं लागेल। तो ऑल ह्या ऑप्शनवर आपण क्लिक करू। ऑल क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला स्टेटस दिसतं। स्टेटस आपल्याला ऑल म्हणजे जेवढे पण झालेले आहे तेवढं बघायचं आहे, की न्यू जे आता सुरू आहे ते, की जे अप्रूव्ह झालेले आहे ते बघायचं आहे, ऑन गोईंग म्हणजे सुरू आहे का ते बघायचं आहे, किंवा कंप्लीट किंवा झालेलं आहे ते बघायचं आहे का। तर आपण सध्याचं आता इथं ऑल ह्या ऑप्शनवर क्लिक करू। ऑल या ऑप्शन नंतर क्लिक केल्यानंतर आपण हे थोडं इथं लोड होतं आहे। हे लोड झाल्यानंतर सिलेक्ट फायनान्शियल इयर,
फायनान्शियल इयर म्हणजे आपल्याला आता 2023-24साठी बघायचं आहे की 22-23साठी बघायचं आहे की 21-22साठी बघायचं आहे, तर आपण इथं ऑलसाठीच बघू सध्याचं इथं. तर हे बघा मित्रांनो, हे इथं सर्व हे जी लिस्ट आहे ते आता आपल्यासमोर इथं शो होत आहे. याच्यामध्ये बघायचं आपण की कोणाला हा जो गायगोठा अनुदानाचा जो अर्ज आहे तो कोणाचा इथं मंजूर झालेला आहे, कोणाची कुठपर्यंत कामगिरी आलेली आहे, ही संपूर्ण माहिती इथं शो होत आहे आपल्यासमोर. ते आपण ओपन करून बघू शकतात. सध्याचं मी हे हाईड केलेलं आहे कारण की कुठलीही माहिती मी अशी सहजपणे इथं दाखवू नाही शकत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे कुठल्या इयरचे पण आपण इथं चेक करू शकतो. आपण आता इथं इयर चेंज करून बघू. इयर करू आपण आता इथं 22-23. इथे हे करायचं आहे, इथं रिफ्रेश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर झाल्यानंतर हे बघा 22-23मध्ये इथं कुठची कामं झालेली आहे, गोईंग ऑन, कम्प्लिटेड, गोईंग ऑन, ही अप्रूव्हेड झालेली आहे. आता ही योजना अप्रूव्ड झाली इथं. तर ही संपूर्ण माहिती इथं दिलेली राहते. तर तुम्ही अशा प्रकारे आपल्या ग्रामपंचायतमध्ये गायगोठा अनुदान ही योजना कोणाकोणाला मंजूर झालेली आहे याची संपूर्ण माहिती हे इथं दिसतं. तर तुम्ही अशा प्रकारे ही माहिती चेक करू शकतात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही अशा प्रकारे तुमच्या गावामध्ये कोणाकोणाला गायगोठा मंजूर झाला हे आपण माहिती करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारा पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.